नमस्कार, जय महाराष्ट्र, जय शिवराय. तर मी आज तुम्हाला थोडंसं मनातलं मोटिवेशन करत आहे. मुंबईमध्ये चालत्या ट्रेनमध्ये एक स्त्री एका लहान मुलाला मांडीवर घेऊन खाली बसते, कारण सीट फुल, बसायला जागा नाही. आणि सीटवर कोण बसले तर कामाला जाणारे IT वाले, शिकलेले ING, असे चांगले ऑफिसमध्ये काम करणारे लोक, कॉलेजमधले मुलेही होती. एक स्त्री लहान बाळाला घेऊन खाली मांडी घालून बसते आणि सगळे बघत बसतात. एकानेही सीटवर बसायला जागा दिली नाही. सांगा ना, काय उपयोग त्या डिग्रींचा, INGचा, एवढे शिकलेल्याचा? ठीक आहे, तुम्ही तिकिटे काढली, पैसे दिले, तुम्ही आधी बसला होता, ती स्त्री नंतर आली, मग का जागा द्यायची असे तुम्हाला वाटत असेल ना? तुम्हालाही नोकरी आहे, काम आहे, तुम्हालाही बसायला जागा हवी, पण त्याही पलीकडे काहीतरी आहे जे महत्त्वाचे आहे. ती म्हणजे माणुसकी, प्रेम, माया, शेजार धर्म, सामाजिकता. या गोष्टी तुमचं काम, तुमचा पगार, तुमची डिग्री यापेक्षाही खूप मोठ्या आहेत असे मला वाटतं. गावाकडे ST बसमध्ये जात असतानाही अशीच घटना निदर्शनास आली माझ्या. ST बस फुल्ल झाली होती, खूप गर्दीही होती. मला कशीबशी जागा भेटली होती. गाडीमध्ये कॉलेजच्या मुलामुलींचीही खूप गर्दी होती. एक 65 वर्षाची लेडीज तिथे बसमध्ये आली. ती उभी होती. तिने त्या सीटवर बसलेल्या कॉलेजच्या मुलाला बोलली, बाळा, जरा जागा दे ना. अरे, माझे गुडघे उभे राहून देत नाहीत, खूप दुखत आहेत, थोडीशी दे ना बाळा जागा. त्या कॉलेजच्या मुलाचे उत्तर होते, नाही जागा, आम्ही बसलोय आता. 2 सीट बसतात आणि तोंड बुरडले. मीही तिथेच होते. मला ती त्या स्त्रीच्या गुडघ्यामधली कळत होती, कंबरही दुखत होती त्यांची. मी माझ्या सीटवरून उठले आणि बोलले, मावशी इथे बसा, मी उभी राहते. मावशी तिथे आनंदाने बसली. माझ्या घरातही त्या वयांची कोणीतरी आहेत. आई आहे, मावशी आहे, आत्या आहेत. 60-65 ना जास्त उभे राहणे जमत नाही. पाय दुखतात, कंबरही दुखते. या वयात आईची, मावशीची किंवा ताईचीही कंबर, गुडघे दुखतात, हे मी जाणून होते. म्हणून मी त्या मावशींना जागा दिली आणि मी उभी राहिले. कॉलेज हे आयुष्य चांगले व सुखकर करण्याची पायरी असते. तिथे सगळे ज्ञान शिकवले जाते. मग अशी घटना होत असेल तर त्यातल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊन काय फायदा? तुमचे तिकिटांचे पैसे आणि तुम्हाला आधी मिळालेली जागा याहीपेक्षा आणखी काहीतरी महत्त्वाचे आहे. ते म्हणजे माणुसकी, आपलेपणा, समाजहित. हे महत्त्वाचे मला तरी वाटते. कोणी म्हणेल की मग अशी रोजच कोणालाही जागा द्यायची का आणि आपण उभे? मी म्हणेन की चांगल्या कामाची सुरुवात तुम्ही तुमच्यापासूनच करा. तुम्हाला चांगला माणूस व्हायचा आहे ना, चांगला व्यक्ती म्हणून जगायचं असेल ना, तर तुम्ही ते केलेच पाहिजे असे मला वाटते.
शिक्षण कशाला म्हणतात मग? तुम्ही शिकलेले आहात. शिकलेले म्हणजेच सगळे परिपूर्ण. मग शिकलात तर ही माणुसकीची गोष्ट का शिकला नाहीत? आणि जर तुम्ही माणुसकी, समाजहित, बंधुभाव हे शिकला नाहीत तर मग मोठी डिग्री तुमची यापुढे फेल आहे असे मला वाटते. तर बंधुभाव, माणुसकी जपा, जाणा हाच संदेश. धन्यवाद.